नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये अगदी सुरुवातीला बातमी आहे, ज्या बातमीनं महाराष्ट्र हादरून गेला होता. बहिणीनं प्रेमविवाह केल्याचा राग आल्यानं तिच्या नवऱ्याचा भर रस्त्यात निर्घृणपणे खून करणाऱ्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना सहाव्या दिवशी आता पोलिसांनी अटक केलेली आहे. 19 तारखेला बहिणीच्या नवऱ्याची भावानं मित्रांच्या मदतीनं धारदार शस्त्रानं हत्या केली होती. गेल्या बुधवारी संध्याकाळी 5च्या सुमारास ही अत्यंत भयानक अशी घटना घडली होती. सुमित वाघमारे हा आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होता आणि परीक्षा देऊन तो घरी परतत असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला होता. कॉलेजपासून जवळच करण्यात आलेल्या हल्ल्यात सुमितचा जागीच त्याचा मृत्यू झालेला होता. या सगळ्या संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत. सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुरेश जाधव, आता आजचे काय अपडेट्स मिळतात? कशा रीतीनं हे सगळी अटक सत्र पोलिसांनी पार पाडलं? रेणुका, सुमित वाघमारे हत्या प्रकरणामध्ये पोलिसांवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर आलेलं होतं. गेल्या 6 दिवसापासून आरोपी पकडत नव्हते. मात्र काल कृष्णा क्षीरसागर या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या 2 आरोपींचं जो ठिकाणा होता तो त्यांना मिळाला आणि विदर्भामधील अमरावतीमधून अटक केल्याचं पोलीस सूत्राकडून समजतंय. आज पहाटे त्यांना अटक करण्यात आलेली आहे. म्हणजे एकूणच महाराष्ट्राला धक्का देणारी ही जी घटना होती, सगळ्याजणांनी हळहळ व्यक्त केली होती. मात्र पोलीस यामध्ये एवढे काय हे करतायत असं सर्वांचं प्रश्नचिन्ह तपासावरती निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी त्यांचे सूत्र हलवून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पथकही केलेले होते. त्यातून हे 2 आरोपी आता ताब्यात घेतले गेलेले आहेत. त्यांना बीड मध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत घेऊन आणलं जाणार आहे आणि त्यानंतर एसपीची पत्रकार परिषद होऊन त्यांना न्यायालयाच्या समोर हजर केलं जाईल, अशी ही माहिती पोलीस सूत्राकडून मिळते. धन्यवाद सुरेश जाधव. या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय बीड मधल्या सुमित वाघमारे हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.